नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बरीचशी अडचण येते. निश्चितच कांद्याला कलर शायनिंग चकाकी वाढली पाहिजे तर कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे. तर निश्चितच तुम्ही सुरुवातीला थंबनेल सुद्धा बघितलं असाल की कांदा जे फुगवण असेल त्याचबरोबर शायनिंग चकाकी कलर वजन वाढलं पाहिजे तर निश्चितच कोणती फवारणी की जेणेकरून आज छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ की कांद्याचा कलर वाढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्वस्तात मस्त आणि कमी खर्चामध्ये चांगली फवारणी करणं गरजेचं आहे. साधारणपणे 2.25 ते 2.5 महिन्यामध्ये या ठिकाणी ही फवारणी एक करणं गरजेचं आहे आणि एक 3-3.25 महिन्याची असताना तेव्हा सुद्धा एक करणं गरजेचं आहे. तर पहिली जी दोन्ही पण फवारण्या सेमच आहेत, फक्त रिपीट स्प्रे करायचं आहे. तर या ठिकाणी फवारणी करत असताना या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन जाणं गरजेचं आहे की जेणेकरून शायनिंग चकाकी चांगल्या पद्धतीने वाढेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हा जो कांदा काढला तर ह्या कांद्याला कलर शायनिंग चकाकी आता जवळजवळ 2.25 ते 2.5 महिन्याचा कांदा आहे. याला कलर शायनिंग चकाकी यायला लागलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला करत असताना चांगल्या पद्धतीने कलर आला पाहिजे, शायनिंग आली पाहिजे, तर कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फुगवण सुद्धा झाली पाहिजे. तर फुगवणीसाठी या ठिकाणी डबल गोदरेजचं जे डबल आहे ते आपल्याला ठिकाणी वापरायचं आहे. गोदरेजचं डबल 1 ml प्रति लिटर. त्याचबरोबर कॅल्शियम आणि बोरॉन असेल जे चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये आहे दोन्ही एकत्र मधलं पण आहे ते साधारणपणे 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर ही फवारणी आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करून घ्यायची. हा स्प्रे परत आपण 3-3.5 महिन्याचा असताना त्यावेळेस सुद्धा करायचा आहे. आणि विशेष म्हणजे खालून ज्यावेळेस ऍप्लिकेशन करतोय आपण निश्चित खालून ज्यावेळेस सॉइल ऍप्लिकेशन देतोय, खतं देतोय, तर त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी एकरी साधारणपणे 3 ते 5 किलो सल्फर जे आहे पावडर स्वरूपामधलं 90% मधलं अर्थात या ठिकाणी पाटील जे रिलीजर आहे ते आपल्याला वापरा. सोल्युबिलिटी चांगली आहे, टिकवण क्षमता चांगली राहते, कलर चांगला येतो, वजन सुद्धा वाढते आणि पोटॅश अपटेक सुद्धा होते. त्याचबरोबर लाल कुळी असेल भुरीला प्रतिबंधक या ठिकाणी काम करतात. तर जे सल्फरचं काम हे सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करत असते. तर सल्फर या ठिकाणी आपल्याला सॉइल ऍप्लिकेशनमध्ये वापरायचे आणि फवारीच्या माध्यमातून कॅल्शियम बोरॉन आणि गोदरेजचं डबल हे कंपल्सरी घ्यायचे. त्याचबरोबर स्टिकर आपल्याला कंपल्सरी वापरा, कारण पेनिट्रेट स्प्रेड झालं पाहिजे. ॲक्वा कॅरेक्टर असेल, पीएच कॅरेक्टर असेल चांगल्या पद्धतीने होईल ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर निश्चित आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.